नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिंदे क्लासेस तर्फे आजच्या लेक्चरमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आजचा आपला विषय आहे मॅथ्स 1 चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स। रिमेंबर याच्या अगोदर मॅथ्स 1 चा चॅप्टर नंबर 2 आपण स्टडी केलं, quadratic equations. Now today we are going to begin with chapter number 1. That's the name of chapter then, linear equations in two variables. Actually linear equations कशाला म्हणायचं, examples कसे असतात, how they are solved, ते कसे सॉल्व केले जातात. We have learned all these things last year, that is in 9th standard. मागच्या वर्षी पण आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स स्टडी केले, त्याच्यावर एक्झाम्पल्स पण सॉल्व केले. त्याच्या पुढचा पार्ट, पुढचा टप्पा या वर्षी 10वीला पण आपल्याला ते स्टडी करायचे. परत आपण समजून घेऊया की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय. आपण डेफिनेशन देऊ, an equation which contains two variables and the degree of each term containing the variable is 1 is called linear equation in two variables. बघा असं इक्वेशन फर्स्ट थिंग की ज्याच्यामध्ये टू व्हेरिएबल्स असतात, दोन व्हेरिएबल्स असतात. व्हेरिएबल्स मीन्स व्हॉट, व्हेरिएबल्स मीन्स लेटर, अक्षर a पासून z पर्यंत कोणतंही लेटर त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. दोन व्हेरिएबल्स and degree of each term containing the variable is 1. आणि जे काही व्हेरिएबल्स असते, लेटर्स असते, त्यांची डिग्री 1 असते. डिग्री मीन्स पॉवर, डिग्रीला आपण पॉवर पण म्हणतो. and say for example if I write like this x raised to 7, then this 7 is called as degree or power. And we say m square, so here 2 is degree or power. And if I write only say y, now no number means what's here 1, so here degree is 1. कळते. मग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय. इनफॅक्ट त्याच्या नावातच त्याचा मीनिंग आहे की दोन व्हेरिएबल्स असतात, बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री मात्र किती असते, 1 असते. बघा पुढे काय दिलं आपण, ax plus by plus c is equal to 0 is the general form of linear equation in two variables. कुठलंही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे या फॉर्म मध्ये असतात, ax plus by plus c equal to 0. Here x and y, x and y ला आपण म्हणणार आहोत व्हेरिएबल्स. x and y हे व्हेरिएबल्स आहेत, लक्षात. मग a b c काय असतं बघा, नेक्स्ट पॉइंट दिला आहे. a b c are real numbers and a b are not 0 at the same time. बघा x आणि y ला म्हटलं आपण व्हेरिएबल्स, a आणि b काय असतात, दे आर रियल नंबर्स. you know real numbers means they can be natural numbers, whole numbers, integers, fractions, कुठलाही नंबर त्याला आपण काय म्हणतो, रियल नंबर. इन शॉर्ट काय की a b आणि c हे नंबर्स असतात, त्या संख्या असतात, आणि x y हे लेटर्स आहेत, व्हेरिएबल्स. आपण काही एक्झाम्पल्स समजून घेऊया. 6x plus 10y plus 5 is equal to 0. Now look at this example. How many letters, how many variables are there? 2, x and y. So it is a linear equation in two variables. Look at the second example. 2m minus 7n is equal to 30. Now again look at this example. How many variables are there? 2, m and n. There are two variables, two letters.
So it is linear equation in two variables. Similarly आणखी काही एक्झाम्पल्स आपण समजून घेऊया. स्क्वेअर रूट ऑफ 2x plus y is equal to 0. 1 upon 3p plus 5 upon 2q minus 6 is equal to 0. So if you observe all these equations carefully, हे सगळे तुम्ही बघितले, everywhere you can see two letters, two variables. प्रत्येक इक्वेशन मध्ये दोन लेटर्स आहेत, राइट? आणि मोस्ट इम्पॉर्टंट त्या व्हेरिएबलची डिग्री पॉवर ही 1 आहे. बघा x ची डिग्री काही नंबर म्हणजे काय 1. Similarly, degree of y is 1. Here also, degree of m 1, degree of n 1. See here, degree of q 1, degree of p 1. Here also, degree of y 1, degree of x 1. Okay. So कळलंय मग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स असतात आणि प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री, त्याची पॉवर, त्याची इंडेक्स ही 1 असते. Now, next point is activity. Complete the table. आपल्याला एक टेबल दिलाय, तो सिंपली आपल्याला कंप्लीट करायचं. काय 1 2 3 4 5 6 7 एक्झाम्पल्स आहे. इक्वेशन्स. नाउ काय इज इट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. हे प्रत्येक एक्झाम्पल हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? यस और नो. फक्त आपले एवढंच करायचं. Now look at this. 4m plus 3n is equal to 2. First thing, how many variables are here? 2. m and n. Now what is the degree of m? 1. Degree of n is also 1. So it is a linear equation in two variables. मग आपला आन्सर लिहायचा आहे yes. Now look at second example. 3x square minus 7y is equal to 30. Now, how many variables are here? 2, x and y. But look at here. इथे बघा carefully. x ची डिग्री काय आहे? 2 आहे. Degree of x is 2. आणि डेफिनेशन काय सांगते? व्हेरिएबल ची डिग्री काय पाहिजे? 1 पाहिजे. पण इथे x ची डिग्री 2 आहे. So, this is not a linear equation in two variables. मग आन्सर येईल आपलं no. Now look at third example. Root 2x minus root 5y is equal to 6. Again, how many variables are here? 2, x and y. दोन variables. आता त्यांच्या डिग्रीज बघा. Degree of x 1, degree of y 1. So it is a linear equation in two variables. So answer is yes. Now next example. 0x plus 6y minus 3 equal to 0. Now see, there are two variables x and y. तर इथं x ची डिग्री पण 1 आहे, y ची डिग्री पण 1 आहे. मला काय वाटलं की this is linear equation in two variable. हे linear equation in two variable आहे असं काही ना वाटू शकतं. But actually it is not linear equation in two variables. Why? का? Look at the number here. 0x x चा जोडी नंबर ज्याला आपण कोएफिशिएंट म्हणतो तो काय आहे? 0. डेफिनेशन काय सांगते बघा. AB are not 0 means x चा कोएफिशिएंट आणि y चा कोएफिशिएंट हे 0 नको. इथं x चा कोएफिशिएंट मात्र काय आहे? 0 आहे. So it is not a linear equation in two variables. So no. Now look at next. 0.3x plus 0y minus 36 equal to 0. Again see here. Coefficient of y is 0. So it is not linear equation in two variables. No. Now look at this. 4 upon x plus 5 upon y equal to 4. आता बघ इथं only x, only y आहे. Degree of x is 1. Degree of y is also 1. But it is also not a linear equation in two variables. कारण बघ इथं x आणि y डिनॉमिनेटरला आहे. बघा हा x जर आपण वरती घेतला, बघा इथे जरा सिंपलीफाय करूया.
हे कसं लिहू शकतो आपण 4x हा डिनॉमिनेटरचा x वरती घेतला तर त्याची पॉवर काय होईल -1. सिमिलरली हा प्लस 5 हा y जर आपण वरती घेतला तर त्याची पण डिग्री काय होईल -1. राइट? आता कळते? सो इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. नो. रिमेंबर ना, व्हेरिएबल्स हे ऑलवेज न्यूमरेटरलाच पाहिजे. डिनॉमिनेटर्सला असतील तर ते आपण न्यूमरेटर्सला घेतो त्यावेळेस त्यांच्या डिग्रीचं साइन चेंज होतं. बघा इथं x raised to -1 झाले, y raised to पण काय झाले -1. So it is not linear equation in two variables. Now look at the last example. 4xy minus 5y minus 8 equal to 0. Now this is also not linear equation. अब तुम्ही म्हणाल का पण इथं y आहे, x आहे, y आहे. पण बघा इथं y आहे, मग इथे फक्त x पाहिजे, ओन्ली x पाहिजे. जसं इथं बघा ओन्ली x ओन्ली y, ओन्ली m ओन्ली n, फक्त m n, फक्त x फक्त y. पण इथं x आणि y दोन्ही पण एकाच नंबरला मल्टिप्लाय म्हणून आले 4xy. सो इट इज also not a linear equation. ओन्ली y आहे, इथं ओन्ली x असतात तर हे पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असतं. पण इथं x आहे आणि x ला जोडी परत काय आलाय y पण आलाय. So it is also not a linear equation in two variables. So answer is no. मग डेफिनेशन, एक्झाम्पल्स आणि हा टेबल जो आपण कंप्लीट केला याच्यावर सगळ्यांना कळलंय मग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स कसे असतात, ते कसे ओळखायचे, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स केव्हा असतात आणि केव्हा नसतात. आता हा एक इंट्रोडक्टरी पार्ट झाला, ओळख झाली लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आता ऍक्च्युअली आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स सॉल्व करायचे. सो गो टू नेक्स्ट क्वेश्चन. नाउ गो टू प्रॅक्टिस सेट 1.1. क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. आपल्याला एक एग्जांपल दिले आणि ॲज अन ऍक्टिव्हिटी म्हणून आपल्याला ते कंप्लीट करायचं. सी सुरुवातीलाच मी म्हटलं की लास्ट इयर 9th स्टँडर्ड मध्ये आपण सॉल्व केले लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. हे एग्जांपल सॉल्व करताना तुम्हाला आठवेल की आपण असे एग्जांपल सॉल्व केले असं. बघा 5x + 3y = 9 इक्वेशन नंबर 1. 2x - 3y = 12 इक्वेशन नंबर 2. पुढे काय म्हणते and equations 1 and 2 दोघांचे आपण ऍडिशन करू. सो इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2. आता बघा +3y and -3y कॅन्सल. आता आपण करतोय ऍडिशन. 5 + 2 is 7x is equal to बघा 9 + 12 is 21. सो x is equal to लेफ्टचा 7 आपण राईटला शिफ्ट करूया 21/7. राइट? सिंपलीफाय करा. 7 * 7 7 3s are 21. So x is equal to 3. We got the first answer. x is equal to 3. पुढे काय म्हणतात? Place x is equal to 3 in equation 1. Now we got the value of first variable x. आपला x ची व्हॅल्यू मिळाली. Now the other variable y त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. त्यासाठी काय म्हटले? प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. इथं आपल्याला पुट करायचं x = बघा 5 काय इथं x = 3. सो 5 * 3 प्लस 3y = 9. सिंपलीफाय करू आपण. 3y हा 9 ॲज इट इज. 5 * 3 is 15. So 9 - 15. I repeat, 5 * 3 15. हा राईटचा 15 सॉरी लेफ्टचा 15 राईटला घ्या. 5 * 3 15. मग हा लेफ्टचा 15 राईटला घेतला तर तो काय होईल मायनस. 9 - 15 is -6. So y is equal to -6/3.
लेफ्टचा मल्टिप्लाय 3 राईटला डिवाइड सिम्प्लिफाय करा 3 1 जार 3 3 2 जार 6 आंसर इज -2 so we got the value of second variable y -2 कळते so final answer असेल आपण solution is xy now xy first put the value of x which is 3 so 3 comma second value is y and y is equal to -2 so the solution is x comma y is equal to 3 comma -2 आता आठवतंय का मागच्या वर्षी पण आपण असे एक्झाम्पल सॉल्व केले नाउ गो टू नेक्स्ट एक्झाम्पल okay now next question number 2 solve the following simultaneous equations now first equation is 3a plus 5b is equal to 26 second is a plus 5b is equal to 20 मग कसं म्हणणार आपण 3a plus 5b is equal to 26 equation number 1 then a plus 5b is equal to 22 equation number 2 now see in both the equations one term is same एक टर्म सेम आहे 5b 5b दोन्ही इक्वेशन्स मध्ये आहे मग तो जो सेम टर्म आहे ती सेम टर्म आपण कॅन्सल करून टाकूया आता कॅन्सल होण्यासाठी इक्वेशन नंबर 1 आणि 2 दोघांची करायची आपल्याला सबट्रॅक्शन मग मी म्हणतोय सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2 equation number 1 3a plus 5b is equal to 26 minus a plus 5b is equal to 22 equation 1 मधून equation 2 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं now remember there's a rule सबट्रॅक्शन करताना हे जे सेकंड इक्वेशन ना त्याचे साइन्स आपण चेंज करत असतो मग या a ला बघा काही साइन नाही तर काही साइन नाही म्हणजे काय साइन आहे प्लस साइन मग त्या प्लस होईल मायनस प्लस 5 तो होईल मायनस अगेन 22 ला पण काही साइन नाही म्हणजे काय प्लस साइन त्याचं काय होईल मायनस रूल सगळ्यांना माहिती आहे सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशनचे सगळे साइन्स चेंज करायचे मग बघा 5b ने हा खालचा काय मायनस 5 सो 5b minus 5b cancel केला 3a minus a is 2a is equal to 26 minus 22 is 4 so 2a is equal to 4 पुढे therefore a is equal to what 2a equal to 4 so a is equal to 4 upon 2 and therefore a is equal to 2 1s are 2 2 2s are 4 so a is equal to this is the first answer आता a ची व्हॅल्यू माहित झाली आता आपल्याला b ची व्हॅल्यू फाइंड करायची मग त्यासाठी काय करायचं पुट a is equal to 2 in equation 1 or equation 2 इक्वेशन 1 2 पैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आपण पुट करूया आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करू मी म्हणतो प्लेस a is equal to 2 in equation 2 मग इक्वेशन नंबर 2 2 प्लस इथं पुट करू आपण a equal to 2 so 2 plus 5b is equal to 22 therefore 5b is equal to 22 minus 2 आता पुढे आपण सॉल्व करायचं आहे therefore 5b is equal to 22 minus 2 is 20 and therefore b is equal to 20 upon 5 therefore b equal to
सिंप्लिफाई करा. 5 1s are 5, 5 4s are 20. So b is equal to 4. So this is how we got values of both the variables, a equal to 2 and b equal to 4. Now final answer, therefore solution is a comma b is equal to values of a and b. A is 2 and b is 4. So solution of given linear equations in two variables is a comma b is equal to 2 comma 4. So first example आपण as an activity म्हणून कंप्लीट केलं आणि हे आपण ऍक्च्युअली सॉल्व केलं. तर हे these were I can say the simplest example. हे सगळ्यात सोपे एक्झाम्पल्स होते. हां, आता याच्यानंतर आणखी काही एक्झाम्पल्स आहेत ते यांच्यापेक्षा थोडेसे डिफरंट आहेत. हां, ते सॉल्व करण्यासाठी थोडीशी डिफरंट मेथड आपल्याला अप्लाय करायची. ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. ओके, सो फॉर टुडेज लेक्चर लेट्स स्टॉप हियर.